आज बनवायचं आहे चिकन, त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते। हे बघा चिकनला लागणारे साहित्य, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं, कांदा, थोडा गरम मसाला आणि हे बघा हे आहे चिकन। एक कांदा थोडासा फोडणी द्यायसाठी, टमाटर आणि थोडासा गरम मसाला। मग सगळ्यात आधी पहिले हे बघा पहिले थोडा गरम मसाला थोडासा तडकला की त्याच्यात टाकायचा कांदा घ्यायचा, थोडासा हलवून घ्यायचा। आता झाला थोडासा कांदा लाल, आता त्याच्यात टाकायचं थोडं टमाटर, 1 कप। थोडंसं टमाटर नरम झालंय की त्यात टाकायचं थोडंसं मीठ, म्हणजे कसं टमाटर लवकर शिजतं। आणि ते टमाटर झालं, मीठ टाकलं की थोडीशी टाकायची हळद, आपण घ्यायचं थोडंसं हलवून। थोडंसं हलवून झालं की त्याच्यात धुवून सोडायचं चिकन। आपलं हे जवळजवळ चिकन अर्धा किलो आहे, तुमच्या मनानुसार तुम्ही 1 किलो जसं क्वांटिटी लागेल तसं करू शकता। त्याला करायचं मीठ आणि याला वाफवून घ्यायचं। हे झाले, आता मसाला तयार करायची रेडी। चिकन झालं उकळून, आता मसाला भाजून घेऊया आपण। आता बघा आता कांदा भाजतोय, हे बघा आता लागणारं साहित्य फोडणीला: लाल मिरची पावडर, चिकन मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं। आता आपण लाल कांदा भाजून घेऊया। आता बघा कांदा लाल झालाय, एवढाच कांदा, जास्ती जाळायचं नाही। आता आपण टाकूया थोडं त्याच्यात साईडला घेऊन खोबरं मी वल्लं घेतलंय, तुम्ही सुकं बी घेऊ शकता, त्याच्यात काय हे नाही। त्याला चांगलं आता भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकते। थोडंसं भाजून झालं की थोडं लसूण, आलं आणि आपला गरम मसाला टाकून घेऊ, थोडंसं परतून घेऊ। भाजून घ्यायचं सगळं, आलं, कोथिंबीर सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे कसं चव चांगली येते। बघा हे झाला मसाला वाटून, आता मी तुम्हाला डायरेक्ट फोडणी देताना दाखवते। हे टाकायचं 3 पळी तेल। आता बघा तेल तापलंय, आता त्यात टाकायचे आपले सगळे मसाले, ते चांगले थोडेसे परतू द्यायचे। परतले की आपला टाकायचा मसाला, वाटण केलेलं टाकायचं। हे चांगला परतलाय आता थोडासा तेल सुटेपर्यंत परतू देते याला। मग चिकन मसाल्याला मस्त तेल सुटलंय, आता चिकन टाकलेलं चिकन त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं गरम पाणी करूया आणि गरम पाणी टाकू याच्यात। आणि बघा तर्री अशी येते, जर कोथिंबीर, कांदा, लसूण सोबत जर भाजलं ना, मस्त तर्री येते। आता फक्त आपल्याला याच्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि याला द्यायचं तर थोडंसं उकळून। आपलं झालं झणझणीत मस्त चिकन। रेसिपी आवडली असेल तर प्लीज ट्राय करा आणि कमेंट करा।